अस्सलाम वालेकुम, कैशा सगळी बेस हाव ना. आज मी बनवणार आहे चिकनचा डाल गोश्त. त्यांच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतला आहे मी बेस साफ धुवून. आणि चिकनला पहिले मी मॅरिनेशन करून ठेवीन. त्यांच्यासाठी मी चिकनला थोडासा मीठ टाकला आहे, थोडीशी हळदी पावडर, जिरा पावडर, गरम मसाला पावडर आणि आपली थोडी लाल बुक्की. मी यात वल्लो मसालो पण घेतलो असतो, पण मी नाही घेतलो, स्किप केलो आहे. तुम्ही जर मॅरिनेशन करून ठेवत असाल पहिले ते वल्लो मसाला 2 चमचे टाका, या नको टाकू, तुमच्यावरती आहे. मी ते नाही टाकलो आहे. आणि हा मी डाळ घेतलो आहे चण्याची, तुरीची आहे आणि मुगाची डाळ आहे. तुम्हाला वाटलं ते आणखीन डाळ हिनातला यूज करू शकता हाव, पण मी कवा पण डाळ गोश्त बनवे लागला ना कायशी डाळ ही मी यूज करता. कुकरला मी डाळ टाकले, 1 ग्लास पाणी वतून, थोडासा मीठ आणि हळदी पावडर. 3 शिट्याला ठेवले होते गॅसवर मी तीनला. आणि दुसऱ्या इकडे मी चरवली होती कढई आणि माझ्या हिसाबला मी टाकला होता तिनातला तेल, तेजपत्ता आणि आपले खडे मसाले गरम मसाल्याचे आणि तिनातला 2 कांदे. बेस आता मी तिनला कांद्याला पोलून घेईन. एक इकडे माझा कांदो बोलतो आहे आणि दुसऱ्या इकडे मी चावल ठेवले होते. म्हणजे हलका जिरा राईस बनवले आहे मी. कांदो या ऑइल टाकून असं पोलून घालतात, जिरा राईस तैसा नाही घातला आहे, नॉर्मल घातला आहे. आणि तिनातला थोडंसं फूड कलर टाकलो आहे मी, ग्रीनवालो आणि ऑरेंजवालो. आता मी धानाला एक इकडे दमात देईन आणि दुसऱ्या इकडे माझा डाल गोश्त बघायचा आहे. हाय माझं परफेक्ट थोडं कांदो पोलून झालो आहे आणि तिनातला 1 टमाटो टाकला आहे मी चॉप करून. टमाट्याला आणि कांद्याला अजून मी तिनला बेस एकदम पोलून होऊन देईन ब्राऊनवालो. आणि हाय माझा कांदो आणि टमाटो एकदम परफेक्ट पोलून झालो आहे. आता मी तिनात टाकीन मॅरिनेशन केलेला जा माझा चिकन ठेवला होता मी 1 घंट्यासाठी, त्या टाकीन मी तिनातला. तुम्हाला वाटला का डालगोश्त बनवताना मॅरिनेशन करा, चाहे नको टाकू, मॅरिनेशन करून ठेवू. कांदो पोलताना पण डायरेक्ट कसं आपण चिकनचा घालताना डायरेक्ट आपण कांदो पोलून चिकन टाकताना तसं पण तुम्ही करू शकता हो, पण मी थोड़ा यूनिक केला आहे अलग. आता तिनात टाकीन मी 2 ते 3 चमचे आपलो वल्लो मसालो. आणि एव्हरेस्टचा चिकन मसालो टाकता है मी आहे थोडं. आणि 1 पाकिट मॅगी मसाला आहे. माझ्याजवळ डालगोश्तचा मसालो नाही आहे तो मी स्किप केलो आहे. तुमच्याजवळ असलो ते डालगोश्तचा मसालो नक्की टाका, माशी नाही तो मी नाही टाकलो आहे. सगळ्या मसाल्याला आता बेस मिक्स करून तिनातला मी 2 ग्लास पाणी टाकीन. पाणी टाकून झाल्यावर मी चिकनला हाफ गलवून घेईन, म्हणजे पुरा चिकन होऊन नाही देणार, थोडा हलका कच्चा ठेवीन का की मना तिनातला दुधी टाकायची आहे. ढाकण मारून मी हे थोडा हाफ व्हायला ठेवीन. आणि एक इकडे माझी डाळ पण रेडी झाली होती शिजून, जशी मला हवी होती तशी एकदम शिजली आहे. आता डाळ एक बाजूला ठेवीन आणि चिकन बघीन मी किती झाला आहे ता. हाफ चिकन एकदम झाला आहे, पुरा काही गल्ला नाही आहे. आता मी तिनातला दुधी टाकीन. दुधी टाकून झाल्यावर पण मी थोडा हाफूस डबल हाफ तिनला चिकनला एकदम गलून देन. आणि हा डबल मी ढाकण उघडून बघला तर माझे दुधी आणि चिकन हाफ म्हणजे काय बहुतेक असं झालाच होता, थोडा फक्त दुधी व्हायला हवं होतं.
पण थोडं दुधी मी कच्चोच ठेवलं आणि मग तिनातला थोडी जी डाळ मी कुकरला लावली होती ती डाळ टाकीन मी तिनातला. चला डाळ टाकूया. डाळ टाकून झाल्यावर बेस्ट चिमच्याने तिला हलवून घ्या मिक्स करून. तुम्हाला वाटलं तर ह्यात आलू पण टाकू शकता, पण दुधी होती म्हणून मी आलू नाही टाकलो, स्किप केलो आलू. तुम्हाला वाटलं ते तुम्ही टाकू शकता. आणि टेस्ट करून बघला तर थोडा मला आलणी वाटला होता, तर डबल मी थोडासा मीठ टाकला आहे. आणि वापस मी ह्या चिचच्या आमटाचं खार टाकलो आहे थोडं. आणि ता झाल्यावर आहे आम्ही डालगोजच्या बगारची तयारी करत आहे. गॅसवर मी कढई चढवली होती, तेल तापून झाला होता माझा आणि मी टाकले होते तिनातला लसणाचे बियो चेचून, राई, सुकी लाल मिऱ्या आणि कढीपत्ता. ता झाल्यावर मी तिला डालगोशला बगार दिले आहे. बगार देऊन मी तिला 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजत ठेवलो होतो. आणि त्यांच्या बाद मी खोलून बघलो आहे ती माशाल्लाह माझी डालगोश रेडी झालेली होती. तरी पण मी थोडी मला पातळ वाटली डालगोश, तर मी डबल बारीक गॅसवर तिला थोडा अजून शिजत ठेवीन, का की मला डालगोश पातळ नाही, थोडा घट हवा आहे. आणि माशाल्लाह हा माझा डालगोश एकदम रेडी झालेला आहे. जैसा मला हवा होता तसा शिजला आहे. व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मिळता बेगुनच नेक्स्ट